किती आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि नेमकी काय काय आपल्याकडून कार्यवाही? जो घटना घटी है तो इसमें टोटल 9 आरोपी बोला गया था। 9 में से हमने ऑलरेडी 6 को ताबे में लिया है, 6 अटक है। अभी 3 का तपास चालू है, शो चालू है, तो 3 को हम अभी शाम आज रात तक अटक कर लेंगे, ये पूरा भरोसा है। या प्रकरणातील मुख्य आरोपी अटक झालेत का? आणि आता रास्ता रोको गेल्या 2 ते 3 दिवसापासून सुरू आहे, नेमकी आंदोलकांची मागणी काय? आंदोलन का अब तक 5वीं बार ये रास्ता रोक हो रहा है। तो 4 बार हमने रास्ता रोका, उनका मांगनी जो भी हमने डिमांड निवेदन दिया है, उनका मांग यही था कि आप आरोपी को जल्दी से जल्दी अटक करो और न्याय दिला दो। तो हमारा टीम उनके पीछे भी लगा था। हम ऑडी की वजह से 6 आरोपी को ऑडी अटक किया है और सारे आरोपी डिस्ट्रिक्ट के बाहर, बहुत सारे डिस्ट्रिक्ट के बाहर मिले, अहिल्यानगर, पुणे और डिस्ट्रिक्ट के अंदर भी सब टीम जा रहा है, सब अटक कर रहे हैं। तो अभी 3 बचे हैं, उनको अटक करेंगे। मात्र यामध्ये कुटुंबियांच्या वतीने आणि इतर लोकांच्या वतीने आरोप केला जातो की पोलीस सहकार्य करत नाही किंवा आमच्या म्हणण्यानुसार कुठल्याच गोष्टी होत नाही। उन्होंने जैसे एफआईआर देने आए थे कल शाम, तो एफआईआर इमीडिएटली ले लिया। एफआईआर दाखिल हुआ शाम अराउंड 8-9 बजे हुआ रात्रि का अंतराल। तो जैसे दाखिल हुआ हमारा टीम सब ऑलरेडी एक्टिव थे, अटक किया। अभी 6 आरोपियों को अटक करना इतने शॉर्ट टाइम में भी ये नहीं है ना कि कोऑपरेशन नहीं है, ऐसा नहीं है। हम पूरा कोऑपरेशन कर रहे हैं, उनका क्या मांग है सब पूछ रहे हैं, हम एवरीथिंग इज सेटिस्फाइंग। जो भी उनका मांग है सब उनको साकार कर रहे हैं। और अब तक 4 बार हमारा पास, इसको छोड़ के 4 बार चक्का जाम हुआ है, उसको उधर भी संभाल रहे हैं कि हम उनको बोल रहे हैं कि ये सब चालू है, तपास चालू है। आव्हान काय असेल आणि आता अँब्युलन्स वरती देखील तोडफोडचा घटना घडली, काय? एम्बुलेंस अभी क्या हो गया कि पहले एक पेशेंट लेके एम्बुलेंस उधर उस तरफ गया है, सिविल हॉस्पिटल केज, और सिविल हॉस्पिटल केज से हम इधर मंगाए थे क्योंकि आज बहुत धूप भी है, तो हीट स्ट्रोक हो सकता है और पानी का भी वो शायद कम पी रहे हैं, तो हीट स्ट्रोक हो सकता है कि उनको कुछ तकलीफ ना हो, तो एम्बुलेंस उधर आके खड़ा कर दिया था इन केस ऑफ इमरजेंसी। तो वो सोचे कि बार बार एम्बुलेंस आ रहा है, तो वो थोड़ा एम्बुलेंस को या थोड़ा शीशा को वगैरह तोड़ा है, ऐसा हुआ है। लेकिन अभी एम्बुलेंस पीछे खड़ा किया है, वी यूज इट इन केस ऑफ इमरजेंसी, उन्हीं की वजह से हुआ। घटना घडून 3 दिवस झाले, आतापर्यंत पोस्टमॉर्टम नाही, अंत्यसंस्कार देखील नाही, काय नेमकं कारण आहे आणि काय आव्हान असेल नातेवाईकांना? घटना घट के 3 दिन हुआ है, हम उनको फैमिली को ही रिक्वेस्ट कर रहे हैं कि आरोपियों को जो भी डिमांड है हम इमीडिएटली अरेस्ट करेंगे। तो उनका यही था कि जब तक अरेस्ट नहीं होंगे हम तब तक पोस्टमार्टम नहीं करा देंगे। तो उनका डिमांड हम पूरा मीट कर रहे हैं और वो ये बोले कि एसआईटी स्थापित कीजिए। एसपी सर से हमने निवेदन किया था, एसपी सर एसआईटी स्थापित करेंगे और इसमें से जो भी आरोपी है पूरा हम लास्ट तक जाके जितना भी आरोपी अगर बढ़ेंगे तो वो सबको लेंगे और हम अरेस्ट करेंगे, ऐसे इसमें कोई शकीत नहीं है। वो पूरा सहकार मिल रहा है उनको। याच्यामध्ये अनेक आरोप करण्यात आले, यामध्ये गट रचून हत्या मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप झाला। काही लोकांची तुम्ही सीडीआर तपासल्याची माहिती, सीसीटीव्ही तपासल्याची माहिती, तसा काही तुम्ही तपास केला का? हमें तो जो सीसीटीवी है 3-4 जगहों का सीसीटीवी डीआर हमने सीज किया है, उसमें हमें क्लियर दिख रहा है कि कौन इनको चाकू मारा है और कौन कौन इधर घटना स्थल पे थे, दगड़ फेंक तोड़ा हुआ है और बॉटल कोई मारा है कि वो देख रहे हैं। तो सीसीटीवी फुटेज में हमने संपूर्ण मिला है, पूर्ण माहिती है, तो इसके हिसाब से हमने आरोपी भी निष्पन्न करके हम अटक करने का पूरा चालू है। और सीडीआर तपास जो है इनके कोई और कोई आरोपी है, इनके पीछे और कोई है, वो भी चालू है। फिलहाल तो ऐसा कोई नहीं दिखा कि ऐसा इनका और कोई हो सकता है। अगर उनका कुछ बोल रहा है कि कोई हो सकता है आप तपास करो, तो 100% क्यों नहीं करेंगे, डेफिनेटली पूरा लास्ट तक तपास करेंगे, जो भी है निष्पन्न करके जो भी कोर्ट के सामने उनको खड़ा कर देंगे, इसमें कोई डाउट नहीं है। और एसपी सर का यही क्लियर मानना है कि एविडेंस बेस्ड तपास जो भी है भीड़ में जो है वो 100% फॉलो किया जाएगा। रीजन क्या है? रीजन क्या है? कुछ इसमें ऐसा हुआ था कि एक उमेश माने बोल के जो थे, उनका कुछ पर्सनल राइवलरी कुछ था, तो उनके ऊपर अटैक करने की इनका जो आरोपी है उनका मेन वो टारगेट थे। उनके साथ जो मृत्यु हो गए विलास भोले, वो उनके साथ थे, उनको उनके साथ ही थे, सपोर्ट करने गए थे। तो उमेश उधर से शायद निकल गए, तो उस समय ये जो थे विलास वो स्पॉट पे, तो ये बीच में आ गए, तो इनका ये हो गया, देहांत हो गया उधर, मतलब ऐसा चाकू मार दिया गया इनको। तो एक्चुअल टारगेट तो ये नहीं थे, तो ये एक्चुअली ऐसा घटना है, तो इसलिए दिस इज द मैटर। ज्या परिस्थितीच्या बातम्या केज तालुक्यातील विलास घुले यांच्या मर्डर संदर्भात येत आहेत, विलास घुलेचा मर्डर ही बात अतिशय दुर्दैवी आहे। ही घटना घडाय नको पण ही घडली। घडल्याच्या नंतर जे कुणी आरोपी याच्यात आहेत, या आरोपीला कठोर
शिक्षा झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि जे जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एवढंच नाही तर या घटनेशी माझा संबंध आहे असंही जोडलं जात आहे. तेवढंच नाही तर या घटनेशी माझ्या मुलाचा संबंध आहे असंही जोडलं जात आहे. पण माझी मायबाप पोलीस यंत्रणा आणि एसपी साहेब यांना विनंती आहे की आमचे काय चेक करायचे ते सीडीआर असतील, आमचे लोकेशन असतील, सर्व काही चेक करा. आम्ही जर त्याच्यात दोषी असलो, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही दोषी आहे तर आमच्यावर कारवाई करायला तुम्हाला मुभा आहे. मी खासदार म्हणून तुम्हाला एखादी गोष्टीची अडचण येत असेल किंवा खासदाराचा सीडीआर कसा तपासा तर ते तपासण्यासाठी तुम्हाला लिगली काही अडचण येत असेल तर माझी तुम्हाला परमिशन आहे की तुम्ही ते तपासू शकता. तपासा, माझे तपासा, माझ्या मुलाचे तपासा, पण जी सत्यता आहे ते समोर आणा आणि जे दोषी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि दुसरी माझी मागणी एक आहे की ह्या प्रकरणाची सुरुवात कशी झाली, ह्याचं मूळ कारण काय, हे भांडणं कशामुळे झालं, कशामुळं ज्या की ह्या माने नावाचा व्यक्ती त्याला मारायला हे जी कोण आलेले असते आरोपी हे का आले, त्याचं काहीतरी मूळ असेल. उगाच कुणी कुणाला मारायला आलं तर ते मूळ काय हे सुद्धा शोधून तुमच्या तपासामध्ये जी येईल ती सर्व जनतेसमोर ठेवलं पाहिजे. आणि त्या तपासून ते काय झालं आणि मग हा विलास सोडवायला गेला तर सोडवायला गेला असताना त्याला मारलं, पण त्याचे सोडविणारा काय दोष आहे, त्याच्यात का मारलं हे सुद्धा तपासात तुमच्या येईलच. समजा ही काय असेल ती सत्यता, ती सत्यता सुद्धा तुम्ही तपासून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि वारंवार आमची बदनामी केली जाते, आमचं नाव घेतलं जाते, आमचा कधी माझ्यावर आणखी यांची सुद्धा दाखल झाला नाही. आम्ही गुंडे प्रवृत्तीचा पार्श्वभूमी माझी आहे का, माझ्या मुलानं कधी कुणाला अरे म्हणलंय का, मुलगा माझा 21-22 वर्ष आता कसं तरी झालंय. एकच जमेची बाजू आहे माझ्यासाठी की माझा मुलगा हा सर्व कार्यक्रम वगैरे फिरतोय तालुक्यात, खासदाराच्या पाठीमागे घरातलं कोणी नाही तर तो घरातलं म्हणजे माझी फॅमिली, माझा जिल्हाच आहे, पण तरी पण एक ब्लड रिलेशन मधला म्हणून हा मुलगा सांभाळतोय. मग ह्याला कुठेतरी अडकावं अशी काही पार्श्वभूमी काही लोकांची आहे का काय असा सुद्धा संशय येतोय. ठीक आहे, आमचं दोषी असेल तर करा, पण माझं एकच म्हणणं आहे की बाबा हे जर असं नसेल तर मग ह्यांना जी चेतावणी देत आहेत, लोकांना भडकावत आहेत, म्हणजे एवढे काय म्हणतात त्या चेतावणीवर भाषणे केली जात आहेत. ठीक आहे, त्यांनी त्यांची मागणी जे करतायत ते म्हणजे कुटुंबाची मागणी, कुटुंबाला न्याय, त्या विलासला न्याय हे मिळालाच पाहिजे. खासदार म्हणून एक त्या बीड जिल्ह्याचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा माझी जबाबदारी ती मिळायला पाहिजे. मी त्या भूमिकेत 100% आहे. पण माझी एकच म्हणणं आहे की जर कुणी असं चेतावणीवर काही करत असेल तर यांच्यावर पोलीस प्रशासन काही कारवाई करेल का, हे कोण कोण लोक आहेत त्याला कुणी तपासेल का, किंवा हे का होत आहे, अशा परिस्थितीला सुद्धा पोलीस यंत्रणेनं तपासून घेतलं पाहिजे. आणि त्यांच्यावर सुद्धा हे अशा प्रकारचं प्रतिबंधक कायद्यानुसार किंवा त्यांच्यावर हे केलं पाहिजे, निर्बंध घातले पाहिजे की बाबा असं चेतावणीपूर्वक किंवा कुणाला भडकावण्याचं काम करू नका. जी सत्यता आहे ती समोर देऊ आणि पोलिसांना माझी पूर्ण मुभा आहे की आमच्याविषयी काय चेक करायचे, काय तपासणी करायची, जे तुम्हाला कोणी विचारतील, जे काही आम्ही दिसू तिथं तुम्ही तपासणी करावी, एवढी माझी विनंती. प्रशासन याच्यात आणि पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीने तपास करेल आणि जी दोषी त्याच्यावर कारवाई करेल. खूप खूप धन्यवाद.